बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये मला अध्यक्ष केलं जातं आणि परत अपेक्षा पण ठेवली जातात की मी काहीतरी सांगितलं पाहिजे. तर हे फार जड आहे. एकतर मग कधीतरी सांगायचा क्रम बदला, अध्यक्षांना थोडंसं अगोदर मी बोलायला घ्या, नाही तर मग मी तयारी करून आलो नव्हतो आणि म्हणून थोडक्यात आटोपतं घेतलं असं तुम्हाला वाटतं. मित्रांनो, फादर पॅट्रिकने हा उपक्रम हाती घेतल्यानंतर त्यांनी माझ्याकडे खूप मला सांगितलं की तुमची ब्लेसिंग पाहिजे मला. तत्पूर्वी मला तुमच्या सर्वांपुढे नतमस्तक व्हायचं आहे आणि तुमची क्षमा मागायची. मी या कार्यक्रमाला उशिरा पोचलो. का पोचलो त्याचं समर्थन मी करणार नाही. आय ओनली बेग युअर पार्डन. आय एम सॉरी. मी कार्यक्रमाला कधी लेट नसतो, पण या दिवसामध्ये माझे दौरे जे चाललेले आहेत, मी काल मला वाटतं जवळजवळ 16 तास गाडीमध्ये होतो. गाडीमध्ये म्हणजे तर कारणं झाली, फ्लाईट्स कॅन्सल झाल्या आणि ट्रेन्स पण कॅन्सल झाल्या, अर्धवट पोचल्या आणि प्रवास अर्ध्या मार्गात सोडून मग रस्त्यावर उभं राहून काहीतरी वाहन मिळेल आणि मग वाहन आणि त्याच्यामध्ये आपल्या पावसाळ्यात दुर्दशा झालेले रस्ते. आणि मी रात्री जवळजवळ तब्बल 1.5 दिवसांचा प्रवास करून फक्त गोव्यातून इथं पोचायला, आणि मी जवळजवळ रात्रीच्या 12 वाजता आलो. मित्रांनो, विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि बरंचसं सुंदर असं आपल्याला मार्गदर्शन झालेलं आहे. माझ्याकडून अपेक्षा आहेत, मी बोलू शकतो ह्या विषयावर सुद्धा. हा जो विषय डेव्हलपमेंट ऑफ पर्सनॅलिटी हा अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे. बिकॉज माणसाला जन्म मिळाला म्हणून तो आपोआप वाढेल हे कधीच शक्य नसते. कारण माणसाची सुद्धा तत्वज्ञांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे की माणूस सुद्धा एक प्राणीच आहे. फ्रान्समध्ये एक ब्लॅक अँड व्हाईट, त्यावेळेला मी अभ्यास करीत असताना फ्रान्समध्ये मी एक चित्रपट पाहिला होता आणि त्यांनी हा प्रयोग केला होता. हा फक्त चित्रपट नव्हता तर एक प्रयोग होता की ते मूल जन्मल्यानंतर त्याला जंगलामध्ये सोडून द्यायचं आणि बघायचं काय होतं ते. आणि हा मुलगा कसा माणूस असून देखील जनावरातलं जनावर झाला. What is the reason? Because the point is, person, पुस्तकाचं नाव या शब्दावर केंद्रित आहे, पर्सन. आपल्या मराठीमध्ये काकडे सर तुम्ही चांगलं सांगितलं की मानव आणि व्यक्ती, पण मला साजेसा शब्द मिळत नाही. इंग्रजीमध्ये आपण इंडिव्हिज्युअल आणि पर्सन, मी पण फिलॉसॉफीचाच विद्यार्थी आहे आणि म्हणून इंडिव्हिज्युअल जो असतो, इंडिव्हिज्युअलला वाढ होण्यासाठी घ्यायला लागते. एक छोटंसं उदाहरण देतो. लहान मूल असते. लहान मुलाची रितसर वाढ होण्यासाठी त्याला फिजिकली वाढवायला लागते. म्हणून तो काय दूध मागणार नाही, रडेल कदाचित, पण त्याला दिलं पाहिजे. आजार झाला तो काही सांगणार नाही, सांगू शकत नाही ते लहान मूल. तर अशा प्रकारे आई वडील
त्या मुलाला वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करतात. आपण सांगतो की मूल आईच्या गर्भात असताना आपण त्याच्यावर संस्कार केले पाहिजेत, अगदी जरूर, पण त्यावर मात्र जास्त भर दिला जात नसतो. कारण मुलाला पहिलं शारीरिक सुदृढ करायचं असते, सबळ करायचं असते, आणि म्हणून पहिलं त्याला आपण इंडिव्हिज्युअल जणू काही बनवतो. आणि मग त्यासाठी त्या मुलाला पालनपोषण करण्यासाठी घ्यायला पाहिजे काहीतरी. घेतल्याने ते मूल वाढत असते. पण मग जी वाढ सुरू होते ती पर्सनची वाढ सुरू होते, इंडिव्हिज्युअलची नाही. सोशल ॲनिमल असं आपण म्हणतो. खूप सायन्सेस आहेत. पर्सन हा शब्द म्हटल्यानंतर तुम्ही थिओलॉजी घ्या, फिलॉसॉफी घ्या, तुम्ही हिस्ट्री घ्या, सायकॉलॉजी घ्या, सोशिओलॉजी घ्या, हे सगळी सायन्सेस आहेत. आणि ही सायन्सेस एकमेकांशी संलग्न असली पाहिजेत. हे सुद्धा आता आपल्याला शिकवलं जातं. वी कॅनॉट कंपार्टमेंटलाइज वन सायन्स फ्रॉम अनदर सायन्स. आणि म्हणून मोस्ट चॅलेंजिंग इज द सायन्स ऑफ पर्सनहूड. मी जेव्हा 1993 साली मी प्राध्यापक होतो गोरेगाव सेमिनरीमध्ये, आणि जेव्हा मला पोप महोदयांनी व्हॅटिकनमध्ये काम करण्यासाठी मागणी केली माझी, आमच्या मुंबईच्या आर्चबिशपांतर्फे, आणि जेव्हा मला सांगण्यात आलं आमचं जीवन म्हणजे आज्ञाधारकपणा, जे काही परमेश्वर सांगेल तसं करायचं, पण परमेश्वर काय आकाशातून येत नसतो सांगायला. मग ज्या व्यक्ती नेमणूक ज्यांची झालेली असते आर्चबिशप सारखे, मग आम्ही त्यांना आज्ञाधारक असतो. त्यांनी मला बोलावलं, सांगितलं. 3 वर्ष त्यांना पण मी जाणं आवडत नव्हतं, आणि मी सांगितलं मला काही इंटरेस्ट नाही. मी जिथं आहे, जिथं रोपटं लावलं जाईल तिथं कसं फुलायचं आणि फुलं द्यायची, हेच माझं मागणं आहे. पण तरीसुद्धा मी गेलो, कारण पोप महोदय बोलावत होते. ही इज द हायेस्ट अथॉरिटी फॉर अस कॅथलिक्स. आणि मी गेल्यानंतर माझे बरेचसे मित्र कुटुंबासहित, विशेष करून आमचं हिंदू कुटुंब राऊत कंपनी, तर मी पहिल्या वर्षी जेव्हा आलो काही दिवसांसाठी, कारण सेमिनरीतून अचानक मला जायला लागलं होतं, वयाचं बंधन होतं, ठराविक वयाच्या आतमध्येच मला तिथं पोचलं पाहिजे, कारण आय वॉज ऑन परमनंट सर्व्हिस ऑफ द व्हॅटिकन मरेपर्यंत. आणि म्हणून मी जेव्हा आलो सेमिनरीमध्ये, माझा जो कोर्स होता तो शिकवण्यासाठी तसं ठरलं होतं, तेव्हा बरेचसे जण मला सांगितलं ते फेलिक्स कुठे आहे रे तू, काय करतो तू. आता काय करतो ते फादर आहे, आणि मी सेमिनरीत नवीन फादर होतात त्यांना शिकवतो, अशा गोष्टी समजल्या जात असत. पण आता तिथे काय करतो, तर तिथे माझी नेमणूक अशासाठी झाली होती की सर्व धर्मांना, हे चर्चचं धोरण आहे, कॅथलिक चर्चचं आणि बहुतेक करून ख्रिश्चनांचं धोरण आहे की सगळ्या धर्मांनी सहिष्णुता, सामंजस्य आणि एकोपा. कारण परमेश्वराने काय वेगवेगळे धर्म त्याने नाही निर्माण केले, पण धर्म हे ज्या कारणासाठी निर्माण झाले त्यामुळे मग ते धर्म वेगवेगळे म्हणून मांडण्यात आले. पण ह्यांना एकत्र केलं पाहिजे, आणि ते सुद्धा एक सायन्सच आहे. जेव्हा त्यांना सांगायला लागलो की मी व्हॅटिकनमध्ये आहे आणि आय एम अंडर सेक्रेटरी इन द व्हॅटिकन मॅनेजमेंट अपॉइंटेड बाय द पोप हिमसेल्फ फॉर इंटर रिलिजियस डायलॉग. आता हा डायलॉग शब्द बोलला का
सगळं डोक्यावरून गेलं. पण मग ते माना हलवायचे काय असेल त्यांचं, जास्त काही इंटरेस्ट न घेतलं. तेव्हा दिया लोगोस दोन शब्द आहे, ते ग्रीक शब्द. तेव्हा काय सांगायचं यांना, कारण कोणालाच कळत नव्हतं. मग मराठीमध्ये काय त्याचं तर सुसंवाद. मग काय तुम्ही दिवसभर तिकडे संवाद करीत बसता? मी सांगितलं आता काहीतरी शब्द शोधला पाहिजे. मग मी शब्द काढला, सर्वधर्म मैत्री. हा मैत्री सुद्धा एक खूप गहन अर्थाने भरलेला शब्द आहे. बुद्धांचा तो शब्द आहे, खरी मैत्री. आणि सर्व धर्मामध्ये मैत्रीचे संबंध कसे असायला पाहिजे. आणि मग मी पुढे जात गेलो. हे धोरण अगदी कसोशीने राबवलं जातं कॅथलिक चर्चमध्ये. आणि पोप फ्रान्सिस आज तर सगळेच पोप सुरुवातीपासून पण जास्तीत जास्त याच्यावर भर देतात. पण मैत्री हा शब्द, पूल बांधणं, दोन धर्मांतील लोकांमध्ये, भाविकांमध्ये पूल बांधत राहणं. तर अशा प्रकारे हे जे शब्द असतात, हा पर्सन, आपण व्यक्ती म्हणतो, मानव, पण तरी सुद्धा मला शोधायला लागेल. मी शोधात आहे त्या शब्दांच्या. पण थँक्यू सर, तुम्ही मानव आणि व्यक्ती असं बोललात. पण तरी सुद्धा मी सांगेन की घेतल्याने फिजिकली माणूस वाढत असतो. वेळोवेळी आपण खाल्लं पाहिजे, प्यालं पाहिजे. आणि अशा प्रकारे आजारी झालो तर औषध घेतलं पाहिजे. घेतल्याने माणूस वाढत असतो. पण जेव्हा व्यक्ती समजायला लागते, समज यायला लागतो व्यक्तींमध्ये, तेव्हा देण्याला सुरुवात झाली पाहिजे. आणि त्याला पर्सनहुड म्हणतात. दिस इज पर्सन. आय एम फेलिक्स, an individual. I have to follow certain rules of, let's say, eating, drinking water. परंतु आत्ता मात्र माझं लक्ष हे इंडिव्हिज्युअल वाढीसाठी नाही. हे 6-7 वर्षांचं असताना सुरुवात होते त्याला शिकवायला की माणसाने घेत राहिल्यानेच माणूस वाढत नाही. आणि तो कदाचित शारीरिकदृष्ट्या वाढेल, परंतु दिल्याने तो खरा वाढणार आहे. ती व्यक्ती खरी वाढणार आहे. दिल्याने, दिलं पाहिजे आणि देत राहिलं पाहिजे. त्याला पर्सन म्हणतात. द क्लायमॅक्स ऑफ पर्सनहुड, डेव्हलप्ड पर्सनहुड, is the one who keeps on giving. विचार म्हणा किंवा मदत म्हणा. So it comes to like applied psychology, so to speak. Applied psychology. मी जास्त करून applied theology वर जास्त भर देत असतो, कारण माझं ते क्षेत्र आहे. परंतु कुठलंही शास्त्र, सायन्स हे अप्लाइड असलं पाहिजे. फादर पॅट्रिक ह्यांनी, मी आय हॅव गॉन थ्रू द बुक. आय कॅनॉट टेल यू दॅट आय हॅव read every word and every page, but I have seriously gone over it. I have sat down with him also, and I have written a blessing also of 2.5 pages. तर माझा भर मी सांगेन, आणि फादरांचं श्रेय हे ॲप्लिकेशन of that psychology. See, we had Freud and Jung, you know, these are great theorists, ज्यांनी थिअरी दिली सायकोलॉजीची. परंतु आत्ताच्या काळामध्ये एरिक फ्रॉम सारखे असे सायकोलॉजिस्ट आहेत की ते अप्लाइड सायकोलॉजी, म्हणजे माणसाची वाढ होण्यासाठी नक्की काय झालं पाहिजे, पण त्याला दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. एक म्हणजे हा पाया. Theory must be there for any topic. माणसाचा कल
नाही, मला ते फक्त प्रॅक्टिकल शिकवा, पण थिअरी असल्याशिवाय प्रॅक्टिकलला काय अर्थ नसतो, आणि असला तरी तो कदाचित चुकीचा होईल अर्थ. आणि म्हणून फादर पॅट्रिकने हा जो हे जे सगळं संग्रहित केलं आणि त्यांनी प्रॅक्टिकल प्रयोग पण दिलेले आहेत, कसं व्हायला पाहिजे, काय करायला पाहिजे. आणि आत्ता वक्त्यांनी त्यांचे अनुभव पण सांगितले, काही वक्त्यांनी सुंदरपणे आपल्या पुढे हे सगळं मांडलेलं आहे. तर मित्रांनो, मला वाटतं आय जस्ट वॉन्ट टू टच अपॉन दीज पॉईंट्स. येस, आय थिंक आय हॅव मोर ऑर लेस कवर्ड इवन दो इन ब्रीफ वे. खोलात जाण्यासारखं खूप आहे, आपण चर्चा पण ह्याच्यावर खूप करू शकतो. जरी हा एक औपचारिक असा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम असला तरी आजकाल जसं सरांनी म्हटलं सुरुवातीला, संवाद हा पाहिजेच वक्त्यांमध्ये आणि श्रोत्यांमध्ये. आणि म्हणून आपण खूप बोलू शकलो असतो. मी आवर्त घेतो. फादर पॅट्रिक, थँक्यू व्हेरी मच फॉर डुईंग दिस वर्क, and my hearty congratulations to you for this work. पुस्तक लिहिणं हे काय साधं काम नसते. सुरुवातीला वाटतं मला लिहायचं आहे पुस्तक, परंतु पुस्तक तसं आपण लिहून आपल्याच कपाटात ठेवू शकतो, परंतु पुस्तक जर लोकांपर्यंत पोचायचं असेल तर मग लोकांचा खूप विचार व्हायला पाहिजे. मग त्यांना नक्की काय, कशाची गरज आहे. मी असं नाही बोलणार त्यांना काय पाहिजे, because after all we are fathers. We don't think in those terms of materiality, त्यांना काय पाहिजे. ओके, बेसिक नेसेसिटीज ऑफ पीपल. एखादी व्यक्ती भुकेली आहे, एखादी व्यक्ती तहानलेली आहे, एखादी व्यक्ती बेघर आहे, एखादी व्यक्ती बेकार आहे. ह्या गोष्टींची आम्हाला कन्सर्न असली पाहिजे, परंतु बेसिक. पण सर्वात महत्त्वाचं, जसं भगवद्गीता सुद्धा सांगत असते, अर्जुनाला काय पाहिजे होतं की थोडक्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी त्याला सांगावं काय करायचं आणि काय करायचं नाही. परंतु ही वॉज आस्किंग फॉर शॉर्टकट. नो, तुला जर फरक कळायचा असेल काय करायचं आणि काय करायचं नाही, तर तुला समजून घ्यायला लागेल. कारण तू अज्ञानामध्ये बोलत आहेस आणि अज्ञानामध्ये तू करत आहेस. आणि म्हणून जेव्हा भगवान कृष्णांनी सांगितलं, तू क्षत्रिय आहेस, तुला बाण उचलायला लागेल आणि मारायला लागेल. हा, माझ्या काकांना मारायचं, माझ्या चुलत्यांना मारायचं, अज्ञानात बोलत आहेस तू, असं भगवान कृष्ण सांगतात त्यांना. आणि म्हणून मित्रांनो, हा जो सेल्फ डेव्हलपमेंट म्हणा, पण मी सेल्फ नाही म्हणणार. सी, ॲक्च्युली डेव्हलपमेंट कॅन नेव्हर बी जस्ट सेल्फिश डेव्हलपमेंट. We can never, I mean, I can become a good speaker, good this and good that. परंतु माझं समाजाला काही देणं घेणं असतं आणि हे आम्हा फादरांना फार महत्त्वाचं आहे. वाढवताना सुद्धा त्यांना सेल्फिश म्हणून नाही वाढवायचं. मी स्वतः मोठा झालो पाहिजे, मी डेव्हलप झालो पाहिजे. हा अहम जो आहे त्याला जास्त महत्त्व नसते. आपण सगळे कसे झालो पाहिजे. आणि त्यासाठी परमेश्वराने पण तशीच आपल्याला आपली निर्मिती केलेली आहे. आणि म्हणून मी पर्सनचा तो उल्लेख केला की पर्सन इज वन हू लर्न्स टू गिव्ह टू अदर्स अँड बाय दॅट ही बिकम्स रिअली डेव्हलप्ड. वेअरएज इंडिव्हिज्युअल, अँड टुडे ही एक साथ आहे, मोठी साथ आहे. द इंडिव्हिज्युअलिझम दॅट हॅज कम इन बिकॉज ऑफ material progress. Good, material progress may not be that bad, but with that human beings have become so superficial. किती उथळ वागणं असतं आपलं सगळ्यांचं, किती उथळ. आणि काल तर मला खूप असे अनुभव आले. पहिला एअरपोर्टला गेलो, फ्लाईट्स कॅन्सल सगळ्या, पण मी बसतो तिकडे, धीर धरायचा आणि सहनशीलतेने बसून घ्यायचं. कारण कोणाला बोलायचं, हाऊसच मी म्हणतो. तर आता तेथून आलो ट्रेन स्टेशनला, तेथून मग उतरलो आणि तर निरीक्षण आणि चिंतन हा सुद्धा डेव्हलपमेंट ऑफ पर्सनॅलिटीचा भाग असतो. तर ह्या सुद्धा गोष्टी येतात त्याच्यामध्ये.
अदरवाईज यू कॅन, मला जॉब पाहिजे म्हणून मला चांगली ट्रेनिंग दिली, but that is still individualism, development of individual. What have you done for society? What have you done for society? आणि म्हणून आमच्या ह्या ख्रिस्ती धर्मामध्ये देवळात बसून आम्ही राहत नाहीत, तर बाहेर पडलं पाहिजे. ख्रिस्ताने फक्त तेच केलं, म्हणे फक्त तो झोपण्यासाठी आणि प्रार्थनेसाठी एकटा असायचा, फक्त झोपण्यासाठी आणि प्रार्थनेसाठी. बाकीचं सगळं तो रस्त्यावर फिरत असे. मग कोणी रंजला गांजला भेटला त्याला, त्यांची दुखणी ऐकत असे, देत असे, त्यांना बरं करत असे, कारण साक्षात ते आमच्यासाठी परमेश्वर होते. आणि म्हणून अशा प्रकारे हाऊ डिड ख्राइस्ट डेव्हलप हिमसेल्फ, हिज पर्सनॅलिटी, बिकॉज ही बिकेम ह्युमन बीइंग इवन दो ही वॉज गॉड. अदृश्य परमेश्वर असून देखील त्यांनी आपलं शरीर घेतलं आणि त्यासहित पाप सोडून सगळं दुसरं घेतलं. त्यांना पण इमोशन्स असतील, त्यांना पण डेव्हलपमेंट करायची होती एक ह्युमन बीइंग म्हणून, कारण दॅट वॉज हिज अर्थली लाईफ फॉर 33 years. त्याच्यातली फक्त 3च वर्ष ते खरे पब्लिकच्या बाहेर आले. बाकीची वर्ष आम्हाला वाटतं की कदाचित ते त्यांच्या कार्पेंटर सुतार त्याचे वडील होते त्यांच्याबरोबर असतील. तर अशा प्रकारे हा जो विषय आहे, वी मस्ट emphasize this topic of development of person, enough of development of individual. आणि ते सांगायला पण लागत नाही, परंतु time has come when we should develop our persons. आणि किती सुंदर हे जग होईल की जेव्हा everybody is a person more than everybody is an individual. I don't at all dismiss our interest for developing personhood, I mean individual. गरज आहे, परंतु हेल्थ कॉन्शियस असलं पाहिजे, सुदृढ माणसाने असलं पाहिजे, त्याचे पण फायदे आहेत. परंतु फक्त शरीर सुदृढ ठेवून आपण मोठे होणार नाही. तर आपण जेव्हा पर्सन व्हायला लागू, द्यायला शिकू, दुसऱ्यांची सुखदुःख वगैरे सगळं, तर तशा प्रकारे आपण मोठे होऊ. आणि म्हणून परत एकदा फादर पॅट्रिक, माय हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. अँड ॲज यू सेड, येस, कीप ऑन कॉन्ट्रीब्युटिंग टू द सोसायटी. हे पण एक देणं आहे आणि हे सुद्धा लोकांना मिळालं पाहिजे. ह्या सुंदर अशा हेतूने मी तुम्हाला ब्लेसिंग दिलेलेच आहेत पुस्तकामध्ये, आज आशीर्वाद पण देत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.